प्रशांत कोरेटकरच्या वादग्रस्त रोल्स रॉइसचं गूढ एबीपी माझाने उलगडलं। एबीपी माझाने शोधून काढला रोल्स रॉइसचा ठाव ठिकाणा। माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खळबळजनक माहिती। प्रत्यक्षदर्शींचा एक्सक्लुझिव्ह जबाब माझाच्या हाती। केस पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी वापरल्या 2 गाड्या, अमानुषपणे मारहाण। आरोपी सुदर्शन गुलेचा जबाब माझावर। सरकार बोळ्याने दूध पितंय का? महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अपमानावरून उदयनराजेंचा संतप्त सवाल। विशेष अधिवेशन बोलवत कायदा करण्याची मागणी। छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी। वढू बुद्रुक आणि तुळापूर इथे पुण्यतिथीचे कार्यक्रम। शिवभक्तांची मोठी गर्दी। व्या बलिदान दिनाच्या निमित्तानं सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानच्या मूक पदयात्रेला सुरुवात। शेकडो धारकरी मुंडन करून अनवाणी पदयात्रेत सहभागी। राज्यात पुढील वर्षी वीज स्वस्त होणार। 1 एप्रिलपासून विजेच्या दरामध्ये 10% कपात। सरकारनं मागितलेली 17% दर कपातीची मागणी अमान्य। महावितरणच्या संचालकांची एबीपी माझाला माहिती। कामराशी संपर्क झाला, कायद्याला सामोरं जाण्याचा सल्ला दिला। संजय राऊत यांची मीडियाला माहिती। गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारने सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचावा, राऊतांचा सल्ला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। दरम्यान देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर, त्यासोबतच पंढरपूर आणि नीरा नरसिंगपूर इथे दर्शनासाठी जाणार। त्र्यंबकेश्वरमधून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरचं सिमेंट कॉन्क्रीट काढण्याचा सरकारचा निर्णय। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। पर्यावरण प्रेमींकडून निर्णयाचं स्वागत। प्रज्ञासिंह ठाकूरच्या उपस्थितीमध्ये मालेगावमध्ये होणाऱ्या हिंदू संमेलनाला हायकोर्टाची परवानगी। प्रज्ञासिंह यांचं संमेलनामध्ये होणार हिंदू वीर या पुरस्कारानं गौरव। राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ घालणाऱ्या सलमान खानवरती मौलाना संतापले। इस्लाम आणि शरियाचा हवाला देत ही कृती म्हणजे पाप असल्याचं केलं स्पष्ट। म्यानमार थायलंडमध्ये भूकंपामध्ये प्रचंड नुकसान। म्यानमारमध्ये 695 पेक्षा अधिक तर थायलंडमध्ये 100 नागरिकांचा मृत्यू। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।